क्रॅक निपल प्रिव्हेंट करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला लागते, जसं प्रॉपर लॅचिंग. म्हणजे ज्यावेळी बाळ दूध पिते त्यावेळी फक्त निपल तोंडात नको, त्याच्या निपल आणि मागचा काळा भाग अरिओला म्हणतात त्याला, तो जर मॅक्सिमम तोंडात असेल तर बाळाला दूधही भरपूर जातं. आणि मग कसं होतं, फक्त जर निपल तुम्ही तोंडात दिलं तर बाळ दूध कमी येतं, त्यामुळे बाळ जोरजोरात ओढतं आणि मग क्रॅक निपलचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, मग लॅचिंग प्रॉपर हवं. लॅचिंग प्रॉपर असेल तर बाळाचं माउथ वाईड ओपन राहील, त्याचं लोअर लिप चिनला टच करेल आणि निपल प्लस अरिओला बाळाच्या तोंडात पाहिजे. त्याच्याने बाळाला फास्ट भरपूर दूध जातं आणि कमी एफर्ट्स लागतात, कारण बाळ व्हॅक्यूम क्रिएट करतं. ठीक आहे, आता दूध पाजताना कित्येक वेळा बाळ काय करतात, एका साईडने दूध संपलं तरी पित राहतात, कारण त्यांना कम्फर्ट वाटतो. ते फक्त पोट भरण्यासाठी दूध नाही पित, ते कम्फर्ट म्हणूनही निपल तोंडात ठेवतात, कधी कधी तासन तास तोंडात ठेवतात. मग एका साईडने किती वेळ पाजायचं? समजा बाळाने दूध प्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला पातळ दूध येतं, त्याने बाळाची तहान भागते, आणि नंतर घट्ट दूध येतं, त्याने बाळाची भूक भागते. अंदाजे 15 ते 20 मिनिटात एक ब्रेस्ट एम्प्टी होतो आणि लाईट लागायला लागतो. त्यावेळी काढून त्याला दुसऱ्या साईडने पाजायचं. तासन तास, अर्धा तास, पाऊण तास एकाच साईडने पाजत नाही बसायचं. ठीक आहे, कारण त्या जितका जास्त वेळ सलायवा कॉन्टॅक्टमध्ये राहील निपलच्या स्किनच्या, तितकं जास्त क्रॅक निपलचे चान्सेस वाढतील.